राम राम मंडळी. तर होपफुली सगळ्यांना आपला पहिला ब्लॉग आवडला असेल. आज आहे डे 2 आणि संडे. तर आज करूया रिफ्रेशिंग सुरुवात संडेची. चला तर मग. सध्याला आंघोळीला गेलं की पहिले सचिन पिळगावकरची आठवण येते. नळ कुठं बंद करायचं नेमका, राईटला की लेफ्टला. तर आपण बरोबररित्या नळ बंद करून रेडी झालेलो आहे. कसं आहे कसं आहे कसं आहे खतरनाक. चला तर मग आता बायकोला विचारूया, बाई नाश्ता वगैरे काही आहे का नाही. बायको बोलली बनवलं ना. म्हटलं काय. बोलली डोसा डोसा. आहा 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 कसा आहे. मॅडम बोलल्या कसं झालं आहे कसं झालं आहे. म्हटलं अरे अरे मस्तच एक नंबर बनलं आहे. कसला तो डोसा. बायको बोलली मग चला आपले आपले टॉवेल वगैरे वाळत घाला. म्हटलं ठीक आहे चला टॉवेल वगैरे वाळत घालून आपण निघूया आता दुकानला. चलो. महिना बोलली शेठ काय विषय, काय साफसफाई आहे का नाही. म्हटलं आहे ना बाई, चल लगेच टकाटक करून घेऊया तुला टॉमीला बाय बाय करून आपण निघालो मस्तपैकी दुकानावरती. चलो रे भाई चलो रे भाई चलो रे भाई चलो रे भाई. जाता जाता बघतो तर काय, अमोल शेठच्या दुकानावरती सगळी मंडळी जमलेली होती. म्हटलं राम 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 राम. मित्रमंडळी बोलली काय भाऊ नवीन चॅनल सुरू केलं आहे काय, चहा पाणी काय आहे का नाही. म्हटलं चला लगेच चहा पाजू. चहा वगैरे पाजून आपण आलो दुकानावरती. दुकानाच्या शटरवरती गेलं. हर हर महादेव. आल्या आल्या पहिले दुकानाची साफसफाई वगैरे करून घेऊया, कारण की कस्टमर चालू झाल्यानंतर आपल्याला काही वेळ भेटत नाही. देवपूजा पण करून घेतली आपण. ओम गणपतये नमः. आणि पाहतोच काय ऋषीभाऊ हजर. ऋषीभाऊ म्हटले भाऊ लोफर वगैरे काय आहे का नाही, लग्नाला जायचं आपल्याला संध्याकाळी. म्हटलं 100% देणार ना भाऊ. ऋषीभाऊनी मस्त ब्लॅक कलरचा लोफर घेतला. त्यानंतर कस्टमर सुरू झाले आपले. कस्टमर म्हटले की लगेच आवरावर वगैरे सगळं होऊन जातं. ते होताच अभिषेक म्हटले या इकडं चला गप्पा गोष्टी करूया. म्हटलं चलो आलोच. गप्पा गोष्टी झाल्यानंतर विशाल भाऊ आले. विशाल भाऊला म्हटलं विशाल भाऊ काय रोजच तुम्ही व्हिडिओमध्ये येता, फेमस व्हायचं आहे काय. म्हटले मग काय भाऊ. विशाल भाऊने त्यांच्या मंडळीसाठी मस्तपैकी 50 रुपयाची नख पॉलिश घेतली होती. नख पॉलिश. हो भाऊ नेल पेंट म्हणतात त्याला, नेल पेंट माहिती आहे आम्हाला पण. विशाल भाऊ आणि अभिषेक निघाले तर फेरफाटका मारायला. म्हटलं ए भाऊ येऊ द्या मला पण येऊ द्या. म्हटलं कुठं चालले तुम्ही. म्हटले भाऊ चाललो आम्ही इकडं प्लॉट बघायला. म्हटलं अरे भाऊ किती प्लॉट बघता तुम्ही, करा मारा एकदाची कुदळण, करा एकदाचं सुरू. तिथं पाहतोच काय तर महेश शेठ आपल्याला भेटले. महेश भाऊ फेरफटका करून दुकानावर आलो तर चितळे चहावाले होते. म्हटले घ्या चहा. त्यानंतर आला होता मुसानंतर आले होते पाटलानंतर आले होते विशाल भाऊ नंतर आलेले होते कस्टमर. हेच आपलं अंतिम सत्य भाऊ. दुपारी म्हटलं मस्तपैकी जेवण वगैरे करून या. तर मंडळीचा फोन आला, येता सोडा घेऊन या. शेठला म्हटलं शेठ सोडा देव. शेठ म्हटले ओके. शेठने लगेच उडी मारली आणि सोडा हातात. म्हटलं अरे बाबा डेंजरस काम आहे भाऊ म्हटलं तुमचं. घरी पोचताच मॅडम आपली वाटच पाहत होती. म्हटलं बुक्की देऊ का बुक्की देऊ बुक्की. जेवण करून परत दुकानावर येताच कस्टमरच्या रांगा मस्तपैकी कस्टमर झाले. मॅडमचा आज मूड होता फिरायला जायचा. म्हटलं चला ठीक आहे शटर डाऊन आणि मॅडमची इच्छा पूर्ण. लगेच आपण मस्तपैकी फिरायला वगैरे निघालो. रस्त्यातच मॅडमचं स्वेटर पडून गेलं. म्हटलं मॅडम काय हो. करता करताच आम्ही पोचलो साई तीर्थ शिर्डी इथे. बघताय का कसं आहे स्ट्रक्चर, कसं बनवलं आहे. भाऊ म्हटला भाऊ मी रिंगा खेळतो, रिंगा रोजी. मॅडम म्हटलं चला आतमध्ये जरा फिरून वगैरे येऊया. म्हटलं चला ठीक आहे. हाऊसफुल झाला असल्यामुळे आम्ही बाहेरच जरा टवाळगिरी केली आणि इकडे मस्तपैकी सगळं वगैरे काय खरेदीला काय नाही मॅडमने सगळं एक्सप्लोअर केलं. हाऊसफुल झालं असल्यामुळे आम्हाला काय आतमध्ये तिकीट भेटलं नाही. म्हटलं ठीक आहे आपण पण जरा हॉट व्हील्सचे जरा कार्स वगैरे बघून घेतलं, पण काय जेन्युइन नव्हते भाऊ, काय घेतलं नाही आपण. मॅडम बोलल्या भूक लागली. म्हटलं चला जेवण वगैरे. आणि आता शो सुरू होतोय भाऊ, लेझर शो. इथंच आपण आपला व्लॉग संपू आणि आता तुम्ही लेझर शो बघा. चलो बाय बाय. करोड़ों साल पहले ब्रह्मांड का निर्माण हुआ, जिसमें एक छोटा सा बिंदु था, हमारी पृथ्वी। कई युगों के बाद पृथ्वी पर मानव वंश का जन्म हुआ। समय का कांटा चलता रहा और मानव जाति का विकास होता रहा। आदि मानव से शुरू हुए इस संक्रमण के हर युग में, हर सदी में मानव भटकता गया और ऐसे भटकते हुए मानव को आयुष्य का सही मार्ग दिखाने के लिए किसी न किसी विभूति ने हमेशा जन्म लिया। हमारे युग में 19वीं सदी में ऐसी ही एक दिव्य आत्मा पृथ्वी पर प्रकट हुई। उसका जन्म कब और कहाँ हुआ ये तो कोई नहीं जानता, पर उसका पता सारी दुनिया जानती है। शिरडी। जो जाने